नमस्कार, जय शिवराय। मी एक मराठा भगिनी। आज 29 ऑगस्ट माझ्या मराठा बांधवांचा जो काही मोर्चा आहे, मराठा आंदोलन मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। भर पावसामध्ये आझाद मैदानावर आंदोलन चालू आहे। हे सरकार आता तरी जाग व्हा। आज माझे बांधव त्यांच्या न्याय हक्कासाठी, हक्काच्या आरक्षणासाठी आंदोलन करायला माझ्या माता भगिनी, माझे भाऊ आझाद मैदानावर भर पावसामध्ये आंदोलन करत आहेत। खरं तर देवा भाऊ, तुमच्याच तोंडचं वाक्य आहे, तुमचेच तोंडचे वाक्य मला आठवण करून द्यावे वाटतात। ज्यावेळी ठाकरे सरकार होतं त्यावेळी स्वतः तुम्ही म्हणाले होते की आरक्षण का देता येत नाही। आरक्षण देता येतं, परंतु यांना आरक्षण द्यायचं नाही म्हणून टोलवाटोलवी करतायत, असं उत्तर तुम्ही स्वतः बोललेले आहेत। मग आता जर तुमचं सरकार आहे, आता तुम्ही मुख्यमंत्री आहात, मग देवा भाऊ आता आरक्षण द्यायला काय अडचण आहे म्हणते मी। द्या की आरक्षण। त्यावेळी विरोधी पक्ष म्हणून तुम्ही सत्ताधाऱ्यांना बोललात आरक्षण देता येतं, मग तुम्ही आता आरक्षण द्या। जर तुमच्याकडे सत्ता नसेल तर तुम्ही बोलता आणि सत्ता आल्यानंतर शब्द पलटता, हे चुकीचं आहे। तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रातील जनता आंधळी बहिरी आहे का? अजिबात नाही। सगळं कळतं, सगळं दिसतं, सगळं ऐकायला येतं, परंतु तुम्ही आम्हाला वेड्यात काढल्यासारखं झालेलं आहे। आज आमच्या हक्काच्या लढ्यासाठी किती माझ्या माता भगिनीच्या कपाळाचं तुम्ही खूप उचलेलं आहे। किती मराठा बांधवाचे तुम्ही बली देणार आहेत। मराठा आरक्षण आमच्या हक्काचा लढा आहे, आमच्या हक्काचं आरक्षण, आमच्या ताटातली भाकरी तुम्ही आम्हाला खाऊ देत नाहीत। का खाऊ देत नाहीत? तुम्ही बोलता एक, वागता एक। प्रत्येक वेळी ज्या वेळी मी तुमच्या निवडणुका आल्या त्यावेळी तुम्ही आम्हाला आश्वासनं दिली। शेतकऱ्याची कर्जमाफी, उतारा कोरा करू, कोरा म्हणले, शेतकऱ्याचा उतारा कोरा केला नाही। तुम्ही असं म्हटले नव्हते 5 वर्षात एकदा कधी बी, परंतु तुम्ही त्यावेळी भर स्टेजवर म्हणाला होता की पहिले आपलं सरकार आल्या बरोबर शेतकऱ्याचा उतारा कोरा करू, पण तुम्ही हे सुद्धा वचन तुम्ही पाळलं नाही। त्या माता भगिनीला, ज्या लाडक्या बहिणीला तुम्ही 1,500 रुपये देणार आहेत, त्यांना 2,200 रुपये देणार म्हटले, परंतु 2,200 तर सोडा, 1,500 सुद्धा नाही। पण देवा भाऊ, तुमचे 1,500 रुपये नको आम्हाला। जर आमच्या कपाळाचं कुकू, जर माझा बाप, जर माझा भाऊ, जर माझा पती, जर या आरक्षणासाठी, शेतकऱ्याच्या कर्जासाठी जर मरत असतील तर या 1,500 रुपयाचं आम्ही काय करायचं देवा भाऊ? नको आम्हाला ते देवा भाऊ तुमचे 1,500। हे 1,500 जरी तुम्ही देत असाल तर आमच्याच पैशातून आम्हाला तुम्ही देता, आमच्याच नवऱ्याच्या, भावाच्या, बापाच्या खिशाला झळ लावून तुम्ही आम्हाला 1,500 देता। गॅसचे भाव मोठ्या प्रमाणात वाढवले, त्याच्यातून तुम्ही आम्हाला 1,500 रुपये देता। म्हणूनच देवा भाऊ विनंती आहे, नको आम्हाला तुमचे 1,500। ह्याच भगिनी तुम्हाला म्हणतात नको आम्हाला 1,500, आम्हाला आरक्षण द्या, आम्हाला कर्जमाफी द्या, आम्हाला शेतकऱ्याची कर्जमाफी द्या, आमच्या शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव द्या, एवढं आम्ही तुम्हाला मागतोय। अरे ज्यावेळी तुम्हाला निवडून दिलं त्यावेळी तुम्ही आमच्याकडे हात जोडत आले, पाया पडत आले, आणि आम्ही तुम्हाला ज्यावेळी तुम्हाला निवडून दिलं तर आता आमच्या शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आणली तुम्ही। आमच्या मराठा बांधवाला आरक्षणासाठी आत्महत्या करण्याची वेळ आणली तुम्ही। हे किती दिवस चालणार? आज 29 ऑगस्ट आंदोलन आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी चालू आहे। तुम्ही किती दिवस तुम्ही डोळे झाकून बसणार आहात? आणि ही बोलणारी कुत्री तुम्ही आमच्यावर सोडली असेल भोकायला, सदावर्ती असतील, ती वानखेडे संगी असेल, आणि ते काय म्हणतात हाके, एवढे जण तुम्ही भुकायला आमच्या जरांगे पाटलावर, आमच्या मराठा बांधवावर। पण देवा भाऊ, अहो 18 पगड जाती आमच्या आंदोलनाला सहभागी आहेत, पाठिंबा दिलेला आहे। आका महाराष्ट्र आमच्या पाठीमाग आहे। सगळ्याला वाटतं द्यावं, सगळ्या 18 पगड जातीला वाटतं की आमच्यावर अन्याय होतोय द्यावं, मग तुम्हीच का बरं आम्हाला आरक्षण देत नाहीत? किती दिवस तुम्ही आमच्या आत्महत्या बघणार आहेत? किती आत्महत्या बघून, किती आत्महत्याला तुम्ही, किती महिलांचे बली देणार आहेत? हा प्रश्न सर्वप्रथम आमच्या महिला भगिनीच्या डोळ्यासमोर दिसतोय। म्हणूनच म्हणते तात्काळ आरक्षण द्या आमच्या मराठा बांधवाला। काल एका मराठा बांधवाचं बलिदान गेलेलं आहे, म्हणूनच म्हणते तात्काळ आमचं आरक्षण द्या, अन्यथा
आता आम्ही शांतीच्या मार्गाने आंदोलन करतोय, पुढे उग्र रूपानं आंदोलन करायला आम्हाला भाग पाडू नका. जर इथून पुढे उग्र रूपानं जर आम्ही आंदोलन करायला चालू केलं, आता गांधीगिरीने आंदोलन चालू आहे, पुन्हा भगतगिरीने आंदोलन केल्यावर काय होणाऱ्या परिणामाला तुम्हीच जबाबदार असणार आहे देवाभाऊ. म्हणूनच म्हणते उघडा डोळे बघा नीट की किती मराठा त्रासावलेला आहे, किती भगिनीची कपाळाचं कुक्कू पुसलेलं आहे. म्हणूनच आमच्या हक्काचा आहे, आम्हाला द्या. कारण की गेल्या 7-8 महिन्यापूर्वी सुद्धा मुख्यमंत्री शिंदे सरकार होतं, त्यावेळी त्यांनी स्वतः शब्द दिला, आश्वासन दिलं आणि मराठा वादळ तुम्ही माघारी पाठवलं. पण आता असं होणार नाही. मराठा बांधव अंगावर गुलाल उधळूनच मुंबई सोडणार आहे. लक्षात ठेवा. तुम्ही हट्टी असाल तर 10 पटीनं आमचे मराठा बांधव, माझ्या भगिनी हट्टी आहेत. त्या हट्टामध्ये जर उद्या काय कमी जास्त झालं तर सर्वस्व जबाबदार तुम्ही असाल. देवाभाऊ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही जिम्मेदार असाल. जर मुंबईमध्ये काही कमी जास्त झालं तर सगळ्याला जिम्मेदार तुम्ही असाल. कारण की तुम्ही जाणून बुजून आम्हाला त्रास द्यायला, जेवढा तुम्ही जाणून बुजून त्रास द्याल ना तेवढा त्रास आम्ही तुम्हाला करणार आहे, एवढं लक्षात ठेवा.